मित्रांनो, आपला जो मराठी सांस्कृतिक वारसा आहे तो जर मराठी इंग्रजी मिनी डिक्शनरी ऑक्सफर्डच्या मुखपृष्ठावर आलेला असेल तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल, तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. तर मित्रांनो, ऑक्सफर्डच्या शब्दकोशावर सावंतवाडीची खेळणी आणि वारली शैलीतील कलात्मक दागिने यांना स्थान मिळालेलं आहे. आणि ही जी डिक्शनरी आहे, मराठी इंग्रजी डिक्शनरी, त्याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि हे जे सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि हस्तकलेचे कलात्मक दागिने त्याच्या मुखपृष्ठावर साकार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना याबद्दल आपण सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देऊया. भारताचा सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा पद्धतीच्या प्रादेशिक भाषांच्या शब्दकोशावर छापून येत असेल, मुखपृष्ठ त्याचं साजरं करत असेल, सजवत असेल, तर ही आपल्या सगळ्या मराठी भाषेसाठी किंवा मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या समस्त मराठी जनांचं मान सन्मान यामुळे वाढलेला आहे. मित्रांनो, दीपोत्सवाच्या काळात वर्ल्ड डिक्शनरी डे साजरा करण्यात आला होता. म्हणजे साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातील ही घटना आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने कॉम्पॅक्ट मराठी इंग्रजी डिक्शनरी आणि मिनी मराठी इंग्रजी डिक्शनरी या शब्दकोशांची निर्मिती करून ती प्रसिद्ध केली होती. आणि त्यांनी मुखपृष्ठावर सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि वारली हस्तकलेचे दागिने यांना स्थान दिलं, साकारण्यात आली ती मुखपृष्ठाच्या स्वरूपात. आणि याबद्दलची माहिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुकांत दास यांनी दिलेली आहे. ते काय म्हणतात, या शब्दकोशाच्या मुखपृष्ठावर आम्ही वारली कला, सावंतवाडीची खेळणी साकारली का, तर महाराष्ट्रातील लोकचित्रकलेच्या समृद्ध परंपरांचं दर्शन व्हावं यासाठी. आता आपल्याला माहिती आहे की जगभरात कोट्यावधी लोक मराठी भाषेत व्यवहार करतात. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे याचा आपण जर अभ्यास केला, एक अंदाज घेतला, तर किती कोटी लोक मराठी बोलतात. याशिवाय इतर भाषातले लोक ज्यांचा मराठी प्रांताशी, मराठी लोकांशी, मराठी खानपान, मराठी व्यवहार याच्याशी संबंध आला असे लोकसुद्धा मराठी बोलतात. त्यामुळे मराठी ही बंगालपर्यंत पोचलेली आहे, मराठी मध्य प्रदेशमध्ये आहे, मराठी गुजरातमध्ये आहे, मराठी इकडं कर्नाटकमध्ये आणि ओरिसामध्ये सुद्धा आहे. कारण मराठ्यांनी कुठं कुठं धडका मारल्यात याची काही गिनतीच नाहीये. तर ह्या ऑक्सफर्डच्या 2 नवीन मराठी शब्दकोशांच्या मुखपृष्ठावर सावंतवाडीची खेळणी आणि ही जी हस्तकलेचे वारली कलात्मक दागिने साकार झालेले आहेत. आणि त्यामुळे तो शब्दकोश वापरताना आपल्या सगळ्या मराठी जनांना आनंदच होणार आहे. ही जी कॉम्पॅक्ट मराठी इंग्रजी डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये मराठी मूळ शब्द, त्याची व्याकरणिक माहिती, इंग्रजी अर्थ, संधी, उपपदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता इंग्रजीत प्रावीण्य असलेल्यांसाठी ऑक्सफर्ड मिनी इंग्रजी मराठी डिक्शनरी हा शब्दकोश संदर्भ साहित्य म्हणून वापरण्यात येणार आहे. मराठी शिकणाऱ्यांसाठी, अनुवादकांसाठी आणि सर्वसाधारण वाचकांसाठी हा शब्दकोश महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजे ज्यांना इंग्रजी शिकायची त्यांच्यासाठी इंग्रजी शब्द आणि त्याचे अर्थ हे समजून घेता येईल, आणि ज्यांना मराठी इंग्रजीमध्ये त्याचा अनुवाद करायचा आहे त्यांना कामाला येईल. ज्यांना मराठी शिकायची, जे मराठी भाषिक नाही पण जे इंग्रजी उत्तम जाणतात त्यांना इंग्रजीतून मराठी समजून घेता येईल, असा ह्या शब्दकोशांचा उपयोग होणार आहे. सर्वसाधारण वाचकांसाठी सुद्धा ही मिनी कॉम्पॅक्ट मराठी इंग्रजी डिक्शनरी शब्दकोश कामी येणार आहे. याच्यामध्ये 20,000हून अधिक शब्द, त्यांचे उपशब्द आणि मराठी अर्थ स्पष्टपणे मांडलेले आहेत. प्रत्येक इंग्रजी शब्दाच्या योग्य उच्चारासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. व्याकरणाची आवश्यक माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा शब्दकोश दैनंदिन वापर,
शैक्षणिक अभ्यासासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे इंग्रजीचा अभ्यास, मराठीचा अभ्यास, इंग्रजी मराठीचा संयुक्त अभ्यास आणि त्याचसोबत मुखपृष्ठावर वारली चित्रकला, वारली दागिने, त्यांची चित्रकला किंवा चित्रकलेच्या माध्यमातून वारली दागिन्यांचं, वारली कलात्मक दागिन्यांचं दर्शन आणि सावंतवाडीची खेळणी कशी आकर्षक, कशी रंगसंगतीपूर्ण ती जी लाकडी खेळणी आहे त्यांचं दर्शन आता आपल्याला घडणार आहे. हे जे पाऊल प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणं, प्रादेशिक भाषामधले लोक जे इंग्रजी शिकायचा प्रयत्न करत आहेत त्यांचं इंग्रजी शिकणं अधिक सोपं, सुलभ करण्याचा प्रयत्न ऑक्सफर्डच्या ह्या ज्या ऑक्सफर्ड प्रेस इंडियाचे महाराष्ट्राचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याला आपण मनापासून शुभेच्छा देऊया. अशा कार्यांचा लाभ घेऊया. अधिक चांगलं इंग्रजी लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, इंग्रजीत विचार करता आला पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं संस्करण होणं महत्त्वाचं आहे आणि ते संस्करण अभ्यासाशिवाय होणं शक्य नाही. आणि अभ्यास करायचा असेल तर मराठी येतं पण इंग्रजी येत नाही. त्यामुळे मराठीतून इंग्रजी समजून घेणं, मराठी अर्थ असणाऱ्या मराठी शब्द त्याचा अर्थ इंग्रजीच्या कोणत्या शब्दातून व्यक्त होतो, प्रतीत होतो, असे शब्द शोधण्यासाठी, त्यांना उपयोगात आणण्यासाठी या मराठी इंग्रजी कॉम्पॅक्ट शब्दकोश डिक्शनरीचा उपयोग होणार आहे. आपल्याला इंग्रजी अधिकाधिक सुलभतेने समजून घेणं या शब्दकोशामुळे शक्य होणार आहे. मराठी येतं, मराठीतले शब्द माहिती आहेत, त्यांचे अर्थ माहिती आहेत, पण ते प्रतिशब्द इंग्रजीत कोणते आहेत ह्याचा धांडोळा शब्दकोशाच्या माध्यमातून घेणं शक्य आहे. आणि हे कॉम्पॅक्ट डिक्शनरी आहे जी खिशात ठेवता येईल, प्रवासात नेता येईल आणि बॅगेतून काढून, खिशातून काढून अर्थ शोधून मराठी आणि इंग्रजी अशी जुळवणी करता येईल, असा ताळेबंद घालता येईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. ऑक्सफर्डला शुभेच्छा देऊया. मराठी इंग्रजी अधिकाधिक चांगलं करूया आणि अशाच प्रकारच्या पॉकेट डिक्शनरी, कॉम्पॅक्ट डिक्शनरीवर अधिकाधिक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांना व्यक्त करणारी मुखपृष्ठ, मलपृष्ठ, मध्यपृष्ठ येतील, असतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. तेव्हा तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. अनवट वाटेवरचे प्रवासी व्हा, वाटसरू व्हा, वारकरी व्हा. असेच वेगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या चॅनलचे सदस्य व्हा. या चॅनलचं नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा, म्हणून जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला त्याची लगेच सूचना तुमच्यापर्यंत येईल. नोटिफिकेशन चालू करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या स्नेहीजनांना, आप्तजनांना, मित्रांना, मित्रपरिवाराला माझ्या चॅनलची शिफारस करा. त्यांना भेट म्हणून माझ्या चॅनलची लिंक पाठवायला विसरू नका, एवढी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.